पॉईंटचा अँगल घ्यायचा आपल्याला. लेट स्टार्ट. चला, चौथी पंचवार्षिक योजना. आता पंचवार्षिक योजनेच्या कालावधीबाबत तुम्हाला डायरेक्टली प्रश्न येतात आणि त्याच्यासोबत एखाद्या संस्थेशी जोडलं जातं, एखाद्या योजनेशी जोडलं जातं. म्हणजे मला ह्या क्वेश्चनमधून तुम्हाला एक स्ट्रॉंग मेसेज द्यायचा आहे, पंचवार्षिक योजनेचा कालावधी इन एनी हो करा. आणि रँडमली विचारलं तर सांगता आलं पाहिजे, असं नाही लाईन शीट तिथे एवढा वेळ असतो का. मग पहिली 51 ते 56, दुसरी 56 ते 61, मग तिसरी 166, अच्छा 30 झाल्या, मग चौथी, मग ही, मग पाचवी, असं करत 12 पंचवार्षिक योजना तुम्ही अशा तिथं लिहित बसणार, आठवत बसणार का, वेळ किती गेला. त्यामुळे याला काहीतरी तुमच्या पद्धतीने ह्याच्यावर काम करा. रँडमली मी चौथी विचारलं उत्तर देता आलं पाहिजे, हे याचं नाही. किती आहे पटकन सांगा. आता तुम्ही तुमचे उत्तर मेन्शन करणं अपेक्षित आहे, हेच तर म्हणतो ना मग मी. रिव्हिजन हे ह्या टेस्ट मार्फत हे पण होऊ द्या ना, आठवायचाही प्रयत्न करा. चला, सगळं रेडीमेडच नाही, पुस्तकात आहे, दिलेलं आहे मी, पण येऊ द्या बाहेर. तुमच्यापैकी किती जणांचा चुकलेला आहे, जर चुकला असेल तर अजूनही वेळ गेली नाही, पटकन याच्यावर काम करायचं. आणि एकदा अर्धा तास 1 तास बस आम्ही म्हणतो म्हणून तुम्हाला याचं बेनिफिट मिळेल, डायरेक्टली इनडायरेक्टली वेगवेगळ्या स्वरूपात. कारण बेसिक जो पार्ट आहे तो तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात एवढं रिटर्न देतो. काही आयोगाचे प्रश्न आहेत, कुठली ती पंचवार्षिक योजना त्याचा संबंध गव्हर्नमेंट स्कीमसोबत जोडतो, एखाद्या संस्थेसोबत जोडतो, आणि तो एरिया कधी आपल्याला क्लिअर होईल जेव्हा पंचवार्षिक योजनेचा कालावधी पूर्ण पाठ असेल तर. चला, साधा सिंपल प्रश्न होता. इथं मला तुम्हाला आयोगाचा पॅटर्न दाखवायचा आहे. डिमांड ऑफ द एक्झाम ही जर कळाली तर त्या दृष्टिकोनातून मग परफेक्शनवर काम करतो. नाहीतर भरमसाठ वाचलं मी, खूप सोर्स वाचलेत, पण मग काय सगळं अर्धवट कन्फ्युजिंग सगळं. त्याच्याऐवजी मोजकं जे गरजेचं आहे ते करा. हा आहे आयोगाचा प्रश्न. पंचवार्षिक योजना, हा हे इथं एफर्ट्स घ्या. इथं टाइम तुम्हाला जेवढा देता येईल तेवढा द्या, कारण साधा सिंपल आहे. पंचवार्षिक योजना आणि कालावधी, वन लाईनर, स्ट्रेट फॉरवर्ड, डायरेक्टली फॅक्च्युअल हा प्रश्न आहे. आणि मग आपण राज्यसेवेच्या नावाखाली नको तो डेटा, कन्सेप्ट, डेप्थ सगळी येते आणि मग हेच राहून जातं. हा एक क्वेश्चन म्हणजे 2 मार्क विचार करा. ज्यांनी अशा काटावर प्रिलिम नापास झालेत ना, त्याला अजून विचारा, सर काही मार्काने गेली, पॉईंटनी गेली प्रिलिम, कारण हे येतं. म्हणून या टेस्ट सिरीजचा सगळ्यात बेनिफिटचा पार्ट कुठला असेल माहिती का, तर अवघड जे प्रश्न कन्सेप्च्युअल आहेत ॲप्लिकेशन ते मी घेतोच आहे, घेणारच आहे, डोंट वरी. सगळ्यात माझा पॉईंट आहे, जिथं बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून हेच नाही माहिती की राज्यसेवेला असे पण एरिया आहेत का, असे पण प्रश्न येतात का, आणि त्या एरियावर आपण कमांड आणायची का नाही, ह्याचं उत्तर आपल्या अर्थांती पॅटर्नमधून मिळेल. बाकी तर सगळेच सांगतात रे राज्यसेवा म्हणजे एकदम चंद्र मंगळावरचाच अभ्यास करायचा, पृथ्वीवरचा करायचाच नाही, असंच असतं ना. पण मी उलट तुम्हाला जमिनीवर आणतो, पृथ्वीवर आणतो. हे आयोगाचे प्रश्न आहेत, माझे नाहीत. आणि आत्ताच्या सुद्धा प्रिल असं वाटत असेल तुम्हाला, सर हे 18-27 उठाव प्रश्न आणता का तुम्ही जुने, अजिबात नाही. 2025-26 म्हणजे ॲक्च्युली पेपर 25-26 मध्ये वगैरे जो रिसेंट पेपर झाला ना, तुम्ही त्यासुद्धा पेपरमध्ये बघा, काही प्रश्न साधे सिंपल्स होते. आणि अजूनही मी चॅलेंज देऊन सांगतो, येणारा पेपर होऊ द्या, आता झाल्यानंतर आवर्जून मला भेटा आणि बघा, मिनिमम काही प्रश्न असे आहेत. सो इथं शुअर प्रश्न आला पाहिजे.